राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। मुंबई आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। आज मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेक्स तर निळवंडे धरणातून 7,320 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्यातून वाट काढणं कठीण जात आहे। नवी पेठ, बजरंग बोगदा, कोट चौक या भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। शनिवारी फक्त 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। मात्र जिल्हावासीय अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। शहापूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून मुंबईला पाणीपुरवठा करणारं भातसा धरण हे ओव्हरफ्लो झालंय। मुळशी तालुक्यातील 40 गावांना सिंचन तसंच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणारं मुळशी धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रामध्ये 24,745 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच धरणातून सध्या 27,000 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे डेक्कन परिसरातील नदीपात्रात वाढ झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वीजपुरवठाही खंडित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात 232 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। लोणावळ्यात धोकादायक असलेल्या स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू असूनही पर्यटकांकडून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते। लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे। घाटमाथ्यावरील पट्टा हा धुक्यात हरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वीकेंडसाठी लोणावळ्यात आलेले पर्यटक आल्हाददायक वातावरणाचा अंदाज घेत आहेत, तर वाहन चालकांना मात्र या धुक्यातून गाडी चालवताना कसरत करावी लागते। गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मावळमधील सगळी धरणं फुल झाली असून सहारा ब्रिजवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। पर्यटकांनी निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी तिथे गर्दी केली आहे। लोणावळ्यामध्ये येणारे पर्यटक फोटो सेल्फी काढण्याच्या नादात बेशिस्तपणे गाड्या पार्क करून निघून जातात। त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। लोणावळ्यात येणाऱ्या बुलेट चालकांमुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बुलेटचे कर्कश आवाज आणि हॉर्न वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यटक करतायत। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापुरा धरण अद्याप मृत साठ्यातच आहे। पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 4,24,174 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा काढला आहे, तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 30,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये। त्याचाच फटका हा मका, कपाशी आणि सोयाबीन यासारख्या पिकांना बसलाय। पाण्याअभावी मोसंबीची ही गळती आणि मोठ्या प्रमाणात त्रास शेतकऱ्यांना यामुळे सहन करावा लागतोय। मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये फांगुळगव्हाण, साखरवाडी त्याचबरोबर निरगुडपाडा इथं गावांमधील मुलांना मोर्शी आश्रमशाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी ओढ्याला लाकडं आणि दगडांचा बुरुज तयार करून त्यावरनं लोखंडी पाईप टाकून तात्पुरता पूल तयार केलाय। शासन दुर्घटना घडण्याची वाट बघतोय का असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत। अकोला अकोट या रोडवरील वान धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लीक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतोय। मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील दहेंद्री ढाणा या गावामध्ये 31 जणांना अतिसाराची लागण झाली आहे। त्यांना चुरणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे।
मध्य रेल्वे मार्गावरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 पर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, तर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत ब्लॉक असेल। एकीकडे गृहविक्री क्षेत्रात तेजी निर्माण झालेली असतानाच आतापर्यंत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये 41% घरं ही 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची असल्याची माहिती समोर आली आहे। अर्थव्यवस्थेतील सकारात्मक घडामोडी आणि घरांची वाढती मागणी यामुळे प्रामुख्याने आलिशान घरांची मागणी वाढली जाते असं बोललं जात आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावरून दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेवर आकुर्ली स्थानकापर्यंतचा प्रवास लवकरच सुकर आणि सुरक्षित होणार आहे। MMRDAनं पश्चिम द्रुतगती मार्गावर दक्षिण उत्तर भागाला जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय, तर या पुलासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाच्या बांधकामासाठी MMRDAकडून नुकत्याच निविदा प्रक्रिया सुद्धा करण्यात आल्या आहेत। अकोल्यातील आलेगाव आणि गोळेगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील निर्गुणा नदीवर पूल नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे शाळेत जाताना मोठे हाल होत आहेत। पाठीवर दप्तर घेऊन नदीच्या पाण्यातून मुलांना वाट काढावी लागते। चंद्रपुरात 200 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन फोल ठरल्याचा आरोप करत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना सवाल करत प्रवृत्ती फाउंडेशनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळेस जोरगेवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व आहे। सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघाचा आज ठाकरे आढावा घेणार आहेत। माजी खासदार निलेश राणे यांनी अमोल मिटकरींवर टीकास्त्र डागललंय। जेव्हा नेते मंडळी बोलत असतात तेव्हा चिल्लर लोकांनी त्यावर बोलू नये। कुठे राज ठाकरे आणि कुठे तुम्ही, अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी मिटकरींवर केली आहे। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी अख्खं आयुष्य घालवलं, पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांना मुठमाती दिली, अशी टीका राणेंनी केली आहे। शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना धक्का दिलाय। रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळपासूनच विकास कामांची पाहणी सुरू केली असून कन्हेरी येथील वन उद्यान, शिवसृष्टी येथील कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात भाजपचं जिल्हा अधिवेशन होणार आहे। त्यासाठी सडक अर्जुनी इथं कार्यकर्ता जिल्हा मेळावा घेण्यात येत असून तिथल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गोंदिया दौऱ्यावर आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे। राणा पाटील लहान मुलांसारखं वागतायत, मनासारखं झालं नाही की रडायचं असा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका निंबाळकरांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कोट्यावधी खर्च केले तरी मी 3,30,000 मतांनी निवडून आलो, त्यामुळे त्यांची पोटदुखी सुरू झाली, असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न गेल्याचा राग धरूनच माझ्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती दिली, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। न्यायालयानं आदेश देऊन देखील महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर झालेल्या कामांना अद्याप नगरविकास खात्यानं मंजुरी दिली नाहीये, असं कैलास पाटील म्हणाले आहेत। राज्यातील बंजारा समाजाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवणार असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे। तसंच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असं कदम यांनी म्हटलेलं आहे। जळगावमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। दरम्यान यात केंद्र शासनाच्या रेल्वे, हवाई वाहतूक यासह 27 विभागांचा आढावा घेण्यात आला। दरम्यान केंद्राच्या योजनांचा लाभ देण्याबाबत खडसेंनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे। जळगावातील मनसेचे महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करत त्यांच्या मागण्यांना निवेदन दिलंय। दरम्यान लोकसभेच्या अधिवेशनात याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन रक्षा खडसेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये एमआयएम ऍक्शन मोडवर आलाय। एमआयएमच्या माध्यमातून 3 विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरुवात करण्यात आलाय। आज बीड आणि परळी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी गोंदियामध्ये काँग्रेसनं रस्त्यावर येत आंदोलन केलं। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी
NHAIच्या अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याचा इशारा दिला। त्याच दरम्यान या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतलंय। बीडच्या परळी तालुक्यामध्ये नाथरा या गावी उसणे पैसे न दिल्याच्या कारणावरून एकानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यात कोणीही जखमी झालेलं नसून या प्रकरणी आरोपी प्रकाश मुंडे यांना ताब्यात घेण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी 6 दुचाकींसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असून आणखी काही प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे। सोलापुरातील सराफा दुकानामध्ये नोकरानेच चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विजय कोंडास या आरोपीचं नाव असून नोकराचं नाव या आहे। त्याचबरोबर पोलिसांनी त्याबाबत कारवाई केली आहे। तसंच त्याच्याकडून 3,84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।